नमस्कार मंडळी. ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल, 2 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल, 4 ऑगस्टला बुध कर्क राशीत प्रवेश करेल आणि 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. तर या 4 ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा आपल्या राशीवर काय परिणाम होतो जाणून घेऊ. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन राशीचे ऑगस्ट 2026चे मासिक राशी भविष्य पाहू. मकर राशी. कार्यक्षेत्रात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विरोधक सक्रिय राहतील, त्यामुळे गुप्तपणे योजना आखून काम करा. म्हणजे शक्यतो तुमच्या योजना कोणाला कळून देऊ नका. पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावध राहा. कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा, अन्यथा पैसे अडकू शकतात. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी शांत राहणे पसंत करा. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. त्वचेचे विकार किंवा ॲलर्जीचे त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशी. व्यवसायातील भागीदारीतून उत्तम यश मिळेल. नवीन करार किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता खूप दाट आहे. नोकरीत मानसन्मान वाढेल. उत्पन्नात नियमितता राहील. सुखसुविधांच्या साधनांवर खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन अतिशय आनंदी आणि मधुर राहील. अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग सुद्धा आहेत. आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारापासून आराम मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. मीन राशी. शनी संपूर्ण वर्षभर तुमच्याच राशीत असल्यामुळे कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. नोकरीत कामाचा ताण अधिक राहील, मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या किंवा जुन्या वादाच्या कामातून आर्थिक सुटका होईल. खर्चावर लगाम ठेवा. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. मामाच्या घराकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. 7:30चा मुख्य टप्पा सुरू असल्याने पायांचे दुखणे, मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. तर यावर शक्यतो प्राणायाम करा, त्यामुळे तुम्हाला थोडासा फरक जाणवेल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेसेज करू शकता. मी 24 तासाच्या आत त्याचं उत्तर नक्की देईन. धन्यवाद.